बालमित्रांनो, ही गोष्ट आहे दोन मित्रांची. एकाचं नाव होतं चिकू आणि एकाचं नाव होतं मिकू. दोघं ससूले खूप लहानपणापासून एकमेकांचे मित्र होते. असेच एकमेकांच्या बरोबर खेळत खेळत मोठे सुद्धा झाले. पण जरी दोघं एकमेकांचे मित्र असले तरी सुद्धा दोघांच्या सवयी मात्र खूप वेगळ्या होत्या. जो पांढऱ्या रंगाचा ससा होता त्याचं नाव होतं चिकू आणि जो तपकिरी रंगाचा ससा होता त्याचं नाव होतं मिकू. दोघांची घरं सुद्धा अगदी समोरासमोर होती. यातला जो मिकू ससा होता तो स्वभावानं हट्टी आणि बेफिकीर स्वभावाचा होता. म्हणजे आईबाबांचं ऐकायचं नाही, खेळणी तशीच टाकून द्यायची, टीव्ही बघत बसायचं, अभ्यास करायचा नाही, त्यामुळं सारखी आईबाबांची बोलणी खायचा, कुठलीही कामं वेळेवर करायची नाहीत. मग त्याच्यामुळं बऱ्याचदा त्याची पंचायत व्हायची. तुम्हीच बघा बरं, ते पसारा असलेलं घर कसं दिसतंय, तिकडे टीव्ही पण तसाच सुरू आहे. चिकू आणि मिकू दोघं एकमेकांचे मित्र असले तरी दोघांच्या सवयी मात्र अगदी वेगवेगळ्या होत्या. चिकू आपलं बीळ रोज झाडून ठेवायचा, आपलं घर स्वच्छ ठेवायचा, नीटनेटकं आवरून ठेवायचा, खेळणी सगळी जागच्या जागी ठेवायचा, अभ्यास वेळच्या वेळेला करायचा. त्यामुळं आईचा लाडोबा होता. आई त्याचं खूप कौतुक करायची. शाळेत सुद्धा तसंच. चिकू सगळं आपल्या शिक्षकांचं ऐकायचा, अभ्यासात लक्ष द्यायचा. मिकूचं मात्र शेवटच्या बाकावर बसून वेगळंच काहीतरी चाललेलं असायचं. चिकूला अनेक चांगल्या सवयी सुद्धा होत्या. येता जाता जे कोण वयस्कर ससे दिसायचे त्यांना तो हात धरून किंवा आधार देऊन मदत करायचा. पण मिकूच्या मात्र हे लक्षात सुद्धा यायचं नाही. एकदा चिकू आणि मिकू खेळत असताना त्यांना एक वयानं मोठे असलेले ससे आजोबा भेटले. ससे आजोबा त्यांना म्हणाले, बाळांनो, माझा अनुभव असा सांगतोय की आता लवकरच खूप मोठं वादळ येणार आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा खाण्यासाठी भरपूर गाजरं, कोबी, कोवळा पाला असं सगळं घरात आणून ठेवा, नाहीतर आपली खूप पंचायत होईल. घराच्या बाहेर सुद्धा कुंपण घालून ठेवा, म्हणजे घरात पाणी येणार नाही. चिकू लगेच म्हणाला, हो हो काका, मी तुमचं ऐकीन, मी आजपासूनच तयारीला लागतो. शाबास बाळा. तसंच काय काय तयारी करायची ते विचारून घेतलं चिकूनं त्या आजोबांना. मिकूचा स्वभाव मात्र बेफिकीर असल्यामुळं तो म्हणाला, बघू बघू, जेव्हा वारा येईल तेव्हा बघू, आत्तापासून काय तयारी करायची असं म्हणून त्यानं थोडंसं दुर्लक्षच केलं. आजोबांनी त्याला सावध केलं. ते म्हणाले, असं करू नकोस बाळा, तुझीच पंचायत होईल. पण मिकू काय ऐकणाऱ्यातला नव्हता. इकडं चिकू ताबडतोब तयारीला लागला. तो लगेच गाजराच्या एका शेतात गेला. त्यानं ताजी ताजी गाजरं तोडून आणली. त्यानंतर अजून त्यानं बराच कोवळा पाला पण गोळा करून ठेवला. कोबी आणले. अगदी चांगलं आठवडाभर पुरेल एवढं अन्न त्यानं गोळा करून ठेवलं. मिकूचं काम मात्र अगदी आरामात होतं. तो मस्त छान झोपा काढत होता. त्यानं काही तयारी केली नाही. 3-4 दिवस पुरेल एवढं अन्न गोळा झाल्यानंतर चिकूनं आपल्या बिळाच्या बाहेर एक छोटीशी भिंत उभी केली, दगड रचून. एक आठवडा गेला आणि खरंच वादळ यायला लागलं की बापरे, जोरात वारा सुटला. अगदी मोठमोठी झाडं सुद्धा जोरात हलायला लागली आणि जोरात पाऊस सुरू झाला. बापरे, जोरात वादळ, पाऊस, अगदी सगळ्या सशांची तारांबळ उडाली. ज्या सशांनी काही तयारी केली नव्हती ते अगदी पळत सुटले इकडून तिकडे. अगदी जोरात विजा कडकडू लागल्या. सगळीकडं पाणीच पाणी साठायला लागलं. ती चिकू मिकूच्या घराबाहेर सुद्धा पाणी साठलं. घराबाहेर संरक्षक भिंत नसल्यामुळं मिकूच्या घरात मात्र खूप पाणी साठलं. त्याची खेळणी बुडाली, टीव्ही बुडाला, झोपायचा पलंग बुडाला. सगळीकडे नुसतं पाणीच पाणी साठलं होतं.
चिकूनं मात्र बिळाबाहेर संरक्षक भिंत बांधून ठेवलेली असल्यामुळं त्याच्या घरात अजिबात पाणी आलं नाही आणि खाण्यापिण्याचंही पुरेसं सामान साठवून ठेवलेलं असल्यामुळं खाण्यापिण्याचाही काहीच त्रास चिकूला जाणवला नाही. 2-3 दिवसांनी हवामान पालटलं. ढग निघून गेले, आभाळ स्वच्छ व्हायला लागलं, सूर्य दिसायला लागला. त्यामुळं सगळीकडचं पाणी सुद्धा ओसरायला लागलं. 2-3 दिवस खाण्यापिण्याचं सामान नसल्यामुळं मिकू अगदी अशक्त झाला होता. अगदी चालण्याची सुद्धा त्याच्यात ताकद नव्हती. थकून गेला होता बिचारा. मिकूनं काहीच तयारी केलेली नव्हती हे माहीत असल्यामुळं वृद्ध ससे आजोबा आणि चिकू मिकूला भेटायला आले. चिकूला कल्पना असल्यामुळं तो येतानाच मिकूसाठी थोडीशी गाजरं आणि पाण्याची बाटली घेऊन आला होता. मिकू त्यांना बघून म्हणाला, कोणी मला पाणी देईल का? कोणी मला काही खायला देईल का? मला खूप अशक्तपणा आलाय. ते वृद्ध आजोबा त्याला म्हणाले, बघ मी तुला आधीच सावध केलं होतं. तू त्याच वेळेला जर का तयारी केली असतीस तर आज तुझ्यावर ही वेळ आली नसती. चिकूनं लगेच त्याला पाणी आणि गाजरं खायला दिली. मिकूनं ताबडतोब पाण्याची बाटली तोंडाला लावली, भरपूर पाणी प्यायला आणि मग त्याला थोडंसं समाधान वाटलं. त्यानं चिकूचे आभार मानले. आजोबांना म्हणाला, खरंच मी तुमचं ऐकायला पाहिजे होतं. मी जर तुमचं ऐकलं असतं तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती. ठीक आहे, पुढच्या वेळी आता सावध राहा. मिकूला आता चांगलाच धडा मिळाला होता. थोडे दिवसांनंतर मिकूचा अशक्तपणा कमी झाला आणि पुन्हा एकदा चिकू आणि मिकू दोघं मित्र एकमेकांशी खेळायला निघून गेले. तर मुलांनो, आपण ह्याच्यातून काय शिकलो की जेव्हा मोठी माणसं आपल्याला काहीतरी सल्ला देतात तेव्हा त्यांचं नीट ऐकलं पाहिजे. आपल्याला काही चांगल्या सवयी लावून घ्यायला पाहिजे ज्या गरजेच्या वेळेला आपल्याला उपयोगी पडतात. आता ह्या गोष्टीतून तुम्ही काय काय शिकलात हे मला नक्की कळवा आणि गोष्ट आवडली असल्यास लाईक करा. तुमच्यासारख्या छोट्या छोट्या बालमित्रांना शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.